राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या यादीवरून गोंधळ निर्माण झालाय। राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या 2 याद्या व्हायरल झालेल्या आहेत। एका यादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचं नाव नाहीये, तर दुसऱ्या यादीत दोन्ही नेत्यांचा खासदार असा उल्लेख आहे। दरम्यान यानंतर सुनेत्रा पवारांनी यादीत तांत्रिक चुका असल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि त्यामुळे राष्ट्रवादीत ऑल इज नॉट वेल आहे का असा प्रश्न पडतोय। बघूया। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी यादीत प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं। जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं, पण प्रफुल्ल भाईंचं नाही। हा अपमान आहे त्यांचा, प्रफुल्ल पटेलचा असा अपमान होऊ नये असं मला त्यांची काळजी आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळण्यात आलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं। राष्ट्रवादीच्या नावानं 2 पत्र सोशल मीडियावर व्हायरल आहेत। एका पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नावच नाहीये, तर दुसऱ्या पत्रात दोन्ही नेत्यांचं नाव दिसतंय। मात्र त्यांच्या नावापुढे राज्यसभा खासदार आणि लोकसभा खासदार असा उल्लेख आहे। पहिल्या यादीत सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा, पार्थ पवार सरचिटणीस, जय पवार राष्ट्रीय सचिव असा उल्लेख आहे। तर दुसऱ्या यादीत तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव आहे। त्यात प्रफुल्ल पटेल राज्यसभा खासदार आणि सुनील तटकरे लोकसभा खासदार असा उल्लेख आहे। दरम्यान या कार्यकारिणीच्या यादीवरून सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनीही त्यांचं मत मांडलंय। राष्ट्रवादी एकत्र असताना प्रफुल्ल पटेलांचं नाव शरद पवारांच्या नावानंतर असायचं, मात्र आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्यानं बोलू शकत नसल्याचं सुळेंनी म्हटलं। तर कार्यकारिणीतून पटेलांना वगळलं हा त्यांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे। पण जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं, पण प्रफुल्ल भाईंचं नाही। म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नावानंतर एक नाव त्या पक्षाने होतं की ते प्रफुल्ल भाईंचं असायचं। त्याच्यानंतर दादा, भुजबळ साहेब, सुनील तटकरे जी, आर आबा वगैरे, जयंतराव वगैरे सगळे आम्ही असायचो। पण म्हणजे हे मी वास्तव तुम्हाला सांगते की म्हणजे शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, टायपो एरर आहे, नाही आहे, कुणाची चूक आहे, मला ह्याच्यात पडायचं नाही की मी दुसऱ्याच्या घरात कशाला बघू। प्रफुल्ल पटेल नीच अजित पवारांबरोबर वेगळं होऊन पार्टी केली आणि दिल्लीमध्ये त्यांनी मोर्चा सांभाळला। माझ्या जिल्ह्याचे आहेत ते, त्यामुळे मी आता आमचं राजकीय नेतृत्व कसं आहे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे। पण मला असं वाटतं की त्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढणं, त्यांचा अपमान करणं। आजही मी ऐकतोय की ते आसामच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीत गेले, ते यांच्याबरोबर वेगळे गेलेत। हा अपमान आहे त्यांचा, प्रफुल्ल पटेलचा असा अपमान होऊ नये असं मला त्यांची काळजी आहे। दरम्यान या पत्रावर छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। जो काही संभ्रम निर्माण झालाय त्यावर पक्षात चर्चा केली जाणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं। ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्याच गोष्टीच्या थोडंसं त्याच्यामध्ये ॲम्बिग्युटी आहे, संभ्रम आहे, आणि जे काही तो संभ्रम असेल किंवा नसेल त्याची चर्चा पक्षामध्ये होईल, मीडियामध्ये नाही। दरम्यान या व्हायरल पत्रानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी एक ट्विट केलं। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत एक तांत्रिक चूक झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केलं। यादीतील चुका तांत्रिक आणि क्लरिकल असून त्या लवकरच सुधारल्या जातील असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं स्पष्टीकरण सुनेत्रा पवारांनी दिलं। याआधी सुद्धा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या एका पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदनामाचा उल्लेख नव्हता। तसंच प्रफुल्ल पटेलांनी दिलेलं पत्र ग्राह्य न धरण्याच्या सूचनाही सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिल्या होत्या। मात्र आता कार्यकारिणीच्या यादीनंतरही वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत। राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नाही का अशाही चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।